गणेशाय नमः। अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे मन्त्रजपे विनियोगः। अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दघतमुरुजटां मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाण पाणिन्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतं मजं विभुं रामरक्षा पठेत् प्राज्ञः पापघ्नि सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्ययो दृशौ पातु विश्वामित्रः प्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभु उरुरघुत्तमः पातु रक्षकुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीद पातु रामोऽखिलं वपु एतां रामबलोपेतां रक्षायां सकृती पठेत् सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्ध्यति जगज्जयित्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारये तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्चरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामकल्पवृक्षाणां वीरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनप्रभु तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रो दशरथस्यैतो भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहन्तारौ त्रायेतां नौ रघुत्तम आतसज्जधनुषा विषस्पृशा वक्षया शुगनिसङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छतां सन्नद्धः कवची खड्गी चापबाणोधरो युवा गच्छन्मनोरथस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्सः पुरुषः पूर्ण कौसल्ययो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेयः पराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तश्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं
पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्देव्यै न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्सं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियः धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकरकश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजः पुरतो मारुतिर्यस्य त्वं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धरं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनामवरानने इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु शुभं भवतु. आमच्या या राधाकृष्ण प्रतिष्ठानचे सचिव माननीय अविनाशभाई तलाटी यांना मी विनंती करतो की त्यांनी पोतीस हार अर्पण करावा. रे दे ना रे दे रे ना रे दे हो रे दे ना रे रे ना श्री राम 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 चंद्र कृपालु भज मन हरण भव भय
दारुणं श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भवभयदारुणं नवकञ्जलोचन कञ्जमुख करकञ्ज पदकञ्जारुणं श्रीराम कन्दर्प अगणित अमित छवि नवनील निरद सुन्दरं पटपीतमानहु तडित रुचि शुचि नौमि जनक सुतावरं श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुण श्रीराम भज दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनं रघुनंद आनंद कौशल चंद दशरथ नंदनं श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भयदारुण सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अंग विभूषण अजानुभुज शरचापधर संग्राम मजित खर दूषण श्रीरामचंद्र कृपालु भज मन भव भयदारुण इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनं मम हृदय कुंज निवास कुरु कामादिखल दलद गंजनं श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भयदारुण नवकञ्जलोचन कञ्जमुख करकञ्ज पदकञ्जारुण कृतार्थदेववन्दनो दिनेशवौषनन्दनं सुशोभिभालचन्दनं नमामि राममीश्वरं मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरं स्वधातवाक्यकारिणं तपोवने विहारिणं करे सुचापधारिणं नमामि राममीश्वरं कुरङ्गमुक्तसायकं जटायुमोक्षदायकं
प्रविद्धकीर्षनायकं नमामि राममेश्वरं प्लवङ्गसङ्गसम्मतिं निबद्धनिं नगापतिं दशास्य वंशसङ्गतं नमामि राममेश्वरं विदीनदेवहर्षणं कपिप्सितार्थवर्षणं स्वबन्धुशोककर्षणं नमामि राममेश्वरं गतारिराज्यरक्षणं प्रजाजनार्तिभक्षणं कृतास्तमोहलक्षणं नमामि राममेश्वरं ऋताखिलाचलाभरं स्वधामनीतनागरं जगत्तमोदिवाकरं नमामि राममेश्वरम् इदं समाहितात्मना नरो रघुत्तमाष्टकं पठन् निरन्तरं भयं भवोद्भवं न विन्दते भवोद्भवं न विन्दते भवोद्भवं न विन्दते। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। श्रीमन्महागणाधिपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिदेनांदो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांशि हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताध्वजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम्। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री
जानकी जीवन स्मरण जय जय राम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय पवन सुत हनुमान की जय बोला भारत माता के आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म के जय गोपाल कृष्ण भगवान के जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया ओम नम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम सच्चिदानंद घन परमात्मा राजा राम आपण उपस्थित सर्व श्रीरामप्रेमी श्रीरामकथाप्रेमी माझे संगतकार आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे आमचे ध्वनितंत्रज्ञ आणि पुणे दर्पण या वाहिनीतर्फे हा सबंध सोहळा आपल्या घर बसल्या पाहणारे सर्व ऑनलाईन श्रोते या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या भगवंताला साक्षीभूत ठेवून प्रणाम करून आजच्या मंगलदायी कथेला सुरुवात करू. काल आपण रत्नाकराचा वाल्या झाला आणि वाल्याचा वाल्मिकी कसा झाला. आपल्या आयुष्यामध्ये सत्संगतीचा फायदा किती असतो, सत्संगती कशी असावी, जेणेकरून आपल्या आयुष्याला एक आकार प्राप्त होतो. मातीचा गोळा असतो, तो मातीचा गोळा हा गोळाच राहतो, त्यात पाणी घालावं लागतं, तो लिंपावा लागतो, मळावा लागतो. एवढ्या सगळ्या अवस्थेतनं जेव्हा तो गोळा तयार होतो, जेव्हा त्याला चांगला हाताचा स्पर्श होतो, तेव्हा त्या गोळ्याला आकार प्राप्त होतो. म्हणजे संगती आपल्या आयुष्यामध्ये एक आकार आणत असते. आणि या रत्नाकराचं भाग्य असं की याला देवर्षी नारदांसारखा एक आकार देणारा कुंभार मिळाला. म्हणून गदिमांनी एका ठिकाणी फार सुंदर सांगितले, कुंभारा सारिखा गुरु नाही रे जगात, वरी घालितो धपाटा आत आधाराचा हात. गुरु कुंभार शिष्य कुंभ हे धडधड खाये खोत. गुरु कुंभार शिष्य कुंभ हे धडधड खाये खोत. अंदर हात सहारा देत बाहर बाहर चोट. सद्गुरू असतो, ज्याची संगती आपल्याला प्राप्त करून घ्यायची असते, तो आपल्या आयुष्यात आला की तो आयुष्य पालटवून टाकतो. काल आपण पाहिलं, रूपांतरित करतो. रत्नाकराच्या जीवनामध्ये अनुताप प्रज्वलित झाला आणि लक्षात आलं, आपल्याबरोबर काही झालं तरी आपले घरातले सगळे आपल्याबरोबर आहेत, पण कधीपर्यंत, जोपर्यंत त्यांना कुठल्याही गोष्टीची आच लागत नाही तोपर्यंत. आणि आयुष्यामध्ये रत्नाकराला ठेच लागली, इथेच चटका लागला, चटका म्हणतात त्याला. श्रोते हो, मी तर थोडं पुढे जाऊन म्हणतो, माझ्या पदरचं वाक्य नाही. जनाबाईंनी एका ठिकाणी फार सुंदर सांगितले, प्रत्येक माणसाला थोडा तरी चटका आयुष्यात ठेच ही लागलीच पाहिजे. काहींना ती फार उशिरा लागते, काहींना ती लवकर लागते. उशिरा ठेस लागून काही अर्थ नसतो. पहिल्यांदाच ठेस लागल्यावरती माणूस सावध होतो, अरे नाही, या मार्गावर गेलो की आपण अडकणार आहोत, पडणार आहोत. आणि ही ठेच रत्नाकराला योग्य वयात लागली
ती त्याच्या मुलाबाळांनी बायकोनी दाखवून दिली, बाबा रे आम्ही तुझ्याबरोबर यायला तयार नाही, तुझ्या पापात सहभागी नाही. नारदांकडे परत आले. नारदांनी उपदेश केला. राम 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 म्हणता 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 राम 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 तोंडातून बाहेर पडलं. आणि वाल्याचा, रत्नाकराचा वाल्या झाला, वाल्याचा वाल्मिकी झाला. वाल्मिकींच्या दरबारामध्ये, वाल्मिकींच्या वाल्मिकींच्या आश्रमामध्ये नारदांचं आगमन झालं. अब आगे हे थोडा आधी रिकॅप सांगावा लागतो सिरियलचा, त्याशिवाय लोकांना कळत नाही. कारण बरेचसे श्रोते हे कथा झाल्यावर खिचडी खाऊन जातात, काही खिचडी घेऊन जातात, काही खिचडी द्रोणात घेऊन जातात, काही खिचडी इथे घेऊन जातात. काय असेल या अपेक्षेने काही जण येतात. काल जाताना आपल्याला द्रोणात नेता आली नाही म्हणून काहींनी पिशव्याही आणल्या असतील. मला सांगायचा मुद्दा, त्याच्यामध्ये थोडं इथलंही ज्ञान भरून घेऊन जा, जेणेकरून आपल्या आयुष्याला एक आकार प्राप्त होईल. कारण आपल्या जीवनात नारद येणं फार अवघड बाब आहे या काळात. मग आपल्या आयुष्यात राम नाम हेच खरं तारक आहे. आणि नारद तिथे पोहोचले आणि काल आपण पाहिलं त्यांना कसं चित्र दिसलं. वाल्मिकी रामायण लिहित आहेत आणि एका खांद्यावरती कुश आहे आणि एका खांद्यावर लव असा. मला सकाळी एका श्रोत्याचा फोन आला, म्हणे बुवा ती फार ॲक्शन आवडली आम्हाला कालची, ते एकदा परत करा म्हणून हा कार्यक्रम चाललाय. बरं असे म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपल्यातलं कोणी चित्रकार असेल ना त्याला अशा संकल्पना देत जा. अरे असं चित्र काढ बा, काय सुंदर चित्र होईल. हे घडलं असेल का नाही माहिती नाही, पण चित्र काय सुंदर होईल की वाल्मिकी रामायण लिहितात आणि एका खांद्यावरती तो खुशा असा बसलाय आणि लव एका बाजूला आहे आणि रामायण लिखाण चालू आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, आपल्यातला कोणी जर चित्रकार असेल त्याला हे माझ्याकडनं आव्हान द्या की बाबा रे तू असं चित्र तयार कर. आणि वाल्मिकींच्या दरबारात रामायण लिहित असताना नारदांचं आगमन झालं. नारद आले, पाहिल्यावरती वाल्मिकींनी सांगितलं, पोरांना चला उठा उठा उठा, नारदजी आलेत, नमस्कार करा, जा जा जा. दोघांनी नमस्कार केला, दोघांना आशीर्वाद दिला. आता वाल्मिकी ऋषी आले, वाल्मिकींनी नारदांना नमस्कार केला आणि नारदांनी सहज वाल्मिकींकडे पाहिलं. नारद म्हणजे कोण काल आपण पाहिलं. आपल्याला बऱ्याचदा नारद हे कळीचे नारद वाटतात, तर नारद कळीचे नव्हे, तर नारद कळकळीचे आहेत. आम्ही नारदांना सर्व वर्तमानपत्रांचे संपादक म्हणतो, UNI PTIचे मालक. सगळ्या बातम्या यांच्याकडे परफेक्ट असतात. नारदांकडे बातमी नाही असं कुठलीही गोष्ट होत नाही. म्हणून कोणी नारदांना विचारलं, नारदा या बातमीचा सोर्स काय, नारद परफेक्ट सांगणार. आणि नारदांच्या बातमीवरती कोणी आक्षेपही घेऊ शकत नव्हते, कारण एवढं नारदांवरती विश्वास होता. म्हणून नारद या शब्दाची व्याख्याच केली आहे, नारद इति नारदः, जो कुठेही रद्द नसतो. म्हणून तो पत्रकार, ॲट एनी कॉस्ट, ॲट एनी टाइम अवेलेबल. म्हणून नारद कंसाकडे गेले तरी स्वागत आहे, नारद कृष्णाकडे आले तरी स्वागत आहेत, रावणाकडे गेले तरी स्वागत आहे, रामांकडे आले तरी स्वागत आहे. कारण प्रत्येकाला पत्रकार हा आपलासा वाटतो आणि याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. कुठली बातमी कुठे लीक करेल गॅरंटी नाही. पुन्हा मुद्दा इथेच येतो, ज्यांनी श्रीमद भागवत नीट श्रवण केलं असेल तर त्यांना आठवत असेल, देवर्षी नारद महर्षी व्यासांकडे आले होते भागवतात. इकडे सुद्धा देवर्षी नारद महर्षी वाल्मिकींकडे आलेत. आणि वाल्मिकी रामायण लिहित असताना एका ठिकाणी अडले होते. काय गोष्टीवर अडले होते? वाल्मिकींनी नारदांना पाहिल्यावरती नारदांनी विचारलं, वाल्मिकींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं, वाल्मिकी तुमच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह का? तुमच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह का?
तर वाल्मिकींनी विचारावं, महाराज गेले अनेक दिवस माझ्या मनामध्ये एक प्रश्न पडलाय आणि त्या प्रश्नाच्या मुळे माझं लिखाण पुढं होत नाहीये, पुढे जात नाहीये. नारदाने विचारलं, कोणता प्रश्न पडलाय? वाल्मिकींना प्रश्न असा पडला होता की या जगामध्ये सांप्रत लोके असा शब्द आहे, सांप्रत लोके. सांप्रत म्हणजे आत्ताच्या काळामध्ये. आपण नाही का बऱ्याचदा एक शब्द ऐकतो बघा सकाळी, संप्रतिवार्ता श्रूयंताम प्रवाचकः बलदेवानंद सागरः. ही सकाळी संस्कृतमधल्या बातम्या असतात ना, त्याची सुरुवात होते बघ, संप्रतिवार्ता म्हणजे आजच्या बातम्या. संप्रतिवार्ता श्रूयंताम ऐकताय आपण. कोणाकडनं? प्रवाचकः बलदेवानंद सागर. आता बदललाय, पण पूर्वी बलदेवानंद सागर हे होते. म्हणजे संप्रती आजच्या काळातली बातमी. सांप्रत लोकामध्ये चांगला आदर्श पुरुष कोण, असा वाल्मिकींना पडलेला प्रश्न आहे. गंमत अशी आहे, तेव्हा हा प्रश्न जेव्हा पडलाय तेव्हा रामराया अयोध्येमध्ये राज्य करतोय. बरं, सीतामाई वाल्मिकींच्या आश्रमात आहे आणि वाल्मिकींना खात्री आहे याचं उत्तर काय मिळणार. पण आपल्या गुरुदेवांकडून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपले गुरुदेव काय देत आहेत याबद्दल उत्सुकता आहे. उत्तर वाल्मिकींना ठाऊक आहे, या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार. वाल्मिकींनी थेट नारदांना असं विचारलं नाही, रामाबद्दल तुमचं काय म्हणणे. उगाचच असं बाजूनी जाऊन प्रश्न विचारलाय. सिंहगड रोडवरनं अरण्येश्वरच्या भागात यायचं झालं तर सरळ रस्ता आहे, पण उगाचच हायवेवरनं असं आल्यावरती तसं होतं ना, तसा हा कार्यक्रम आहे. वाल्मिकी विचारू शकले असे, काय नारदा, रामाबद्दल तुमचं काय म्हणणे. हा, जेव्हा दोन प्रतिभावान माणसं बोलत असतात ना, ते एकमेकांचा आदमास घेऊन विचारत असतात, एकमेकांशी बोलत असतात, एकदम थेट प्रश्नाला सुरुवात करत नाहीत. ती काही संपादकांनी पक्षप्रमुखांची घेतलेली मुलाखत नव्हे. आपलेच प्रश्न आपलीच उत्तरं असा कार्यक्रम नव्हता. देवर्षी आणि महर्षी या दोघांमधला संवाद आहे. या जगामध्ये आदर्श पुरुष कोण, चारित्रेण च को युक्तः असा शब्द विचारलाय. चारित्र्याने योग्य कोण. तेव्हा नारदांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, वाल्मिकी याचं उत्तर तुम्हाला माहिती नाही. या जगामध्ये चारित्र्यवान कोण. महाराज, तुमच्याकडनं ऐकायची इच्छा आहे. पुढचाही प्रश्न विचारला, सर्व भूतेषु को हितः म्हणजे सर्वांचं कल्याण करण्यामध्ये तत्पर असणारा माणूस कोण. आणि जर समजा असा सत्पुरुष चारित्र्याने युक्त, सगळ्या जगाचं सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी योग्य असा कोणी सत्पुरुष तुम्हाला पाहण्यात आला आहे का. असा सत्पुरुष, असा नर, नर शब्द वापरलाय बरं का. देव नाही, गंधर्व नाही, किन्नर नाही, नर. पूर्वी होऊन गेलेला, भविष्यात होणारा नव्हे, सांप्रत लोके या काळामध्ये. आणि नारदांच्या मुखातून शब्द बाहेर पडला, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकाक्षरम पुंसा महापातकनाशनम. नारदांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, इक्ष्वाकू वंशामध्ये जन्माला आलेले आणि आता सध्या अयोध्येमध्ये राज्य करणारे श्रीराम हेच आदर्श पुरुष आहेत. आता परत तुम्ही म्हणाल, बुवा सीतेचा त्याग केलाय तरी सुद्धा नारद रामांना आदर्श पुरुष कसं मानतात. याचं उत्तर पुढे नारद देतात, रामच या जगामध्ये सगळ्या जगाचं कल्याण करणारे एकमेव व्यक्तिमत्व, त्याचं नाव राम. जगातला आदर्श पुरुष कोण असेल तर राम. वाल्मिकी उत्तम पिता
कोण असावा? रामासारखा. उत्तम पती रामासारखा, उत्तम शत्रू रामासारखा, उत्तम मित्र रामासारखा, उत्तम शास्ता रामासारखा, उत्तम राजा रामासारखा, उत्तम भाऊ रामासारखा. सगळी नाती रामाच्या मध्ये जोडलेली आहेत. रामासारखं या जगामध्ये आदर्श पुरुष कोणीही नाही. म्हणून श्रोतेहो, आम्ही कायम सांगतो, तुम्हीच मला उत्तर द्या या प्रश्नाचं. राम आणि रावणाच्या युद्धामध्ये किंवा राम आणि रावणाच्या मध्ये जर आपण बघायला गेलं तर रामापेक्षा रावण कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहेत. रामरायांपेक्षा रावण कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे. उदाहरण देऊ झालं का? रामापेक्षा रावणाकडे शक्ती जास्त आहे. रामापेक्षा रावणाकडे सेना जास्त आहे. रामापेक्षा रावणाकडे पैसा जास्त आहे. रामापेक्षा रावणाकडे संपन्नता ऐश्वर्यता जास्त आहे. रामापेक्षा रावणाची भक्ती जास्त आहे. दाहीच्या दाही तोंड त्यांनी शंकरांच्या चरणी वाहिली आहेत. आणि राम हा प्युअर रावण आहे. बरं, रावण हा प्युअर रावण आहे. सैफ अली खान नाही आहे टी शर्ट घातलेला. म्हणजे रामापेक्षा रावणाकडे भक्तीही जास्त आहे. तरी राम वेगळे का पडतात? याला एकच कारण, एकच गोष्ट रामाकडे जी रावणाकडे अजिबात नाही. त्या एका गोष्टीच्या पातळीवरती रामाचं पारडं जास्त जड पडतं. ते एकच गोष्ट म्हणजे रामाकडे असलेलं चारित्र्य. आणि माणसाचं चारित्र्य जर पक्का असेल तर चारित्र्य जर पक्का असेल तर माणूस या जगामध्ये काहीही करू शकतो. दुसऱ्याकडे आपण बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात हे आपण विसरून जातो. लगेच आपण दुसऱ्याच्या नावाने खडे बोलायला सोडायचो. यांनी हे केलं नाही, त्यांनी ते केलं नाही. अरे तू काय केलंस? व्हॉट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी? तू तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीला किती जागतोयस? परिणाम रामचंद्र इथे प्रत्येक रिस्पॉन्सिबिलिटी इतकी परफेक्ट न्याय देतात. म्हणून देवर्षी नारद म्हणतात की या जगामध्ये सर्वोत्तम पुरुष कोण असेल तर रामाशिवाय नव्हे. रामचंद्र हे स्वतः नियतात्मा आहेत. वाल्मिकींना सांगतात नियतात्मा. नियतात्मा म्हणजे काय? ज्याचा स्वतःवरती पूर्ण ताबा आहे त्याला नियतात्मा म्हणतात. आपल्यावरती थोडाफार काळच ताबा असू शकतो. बरं, काही जण म्हणजे आपल्यावर अजिबात ताबा नसतो. नियम म्हणजे सुरुवात करतात बघा. नियम चातुर्मास सुरू झाला की आपले नियम सुरू होतात. हे करायचं, ते करायचं, ते करायचं. रोज 12 माळा, रोज 15 माळा, रोज 16 माळा. माळ विकत जाऊन आणतो आपण नवीन. आणि रोज श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय असं सुरू करतो. आणि हळूच असे डोळे उघडून बघतो, मेरुमणी आला का, मेरुमणी आला का. माझ्यावर एक आमचे तबलजी होते, यांचं नाव हे नाही दुसरे, त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं, श्रावण अधिक महिना सुरू झाला तेव्हा, की बुवा मी रोज संध्याकाळी जेवणार नाही. म्हटलं वा वा, हरकत नाही. नियम म्हणजे नियम, ताबा म्हणजे ताबा. आणि काय झालं, पहिल्याच दिवशी ज्या ठिकाणी आम्हाला जेवायला बोलवलं होतं तिथे जिलबी होती. आणि अर्थातच आग्रह होता, खायला माणूसही होता. हो, आम्ही सौभाग्यवती आमच्यावर असल्या की आम्ही सांगतो लोकांना खायला माणूस आणलेला आहे. गमतीचा भाग आहे हा सगळा. परिणाम ते आमच्यावर तबलजी आले. आता आपल्याला जेवायचं नाहीये हे ना, ते येऊ नये ना, पण नाही आले. आणि असं ताटबीट सगळं वाढलं होतं, त्याचंही वाढलं होतं. त्यांनी झालं मी जेवणार नाही, मी जेवणार नाही. आणि ती जिलबी वगैरे पाहिल्यावर तो मसाले भात,
त्याच्यावरती असं सुंदर खोबरं, ओलं खोबरं आपलं, ती कोथिंबीर, तूप, लिंबू, बाजूला अशा त्या 3-4 जिलब्या, क्या बात आहे. आणि ते पाहिल्यावरती त्याला लक्षात आलं आपला नियम चुकलाय बरं. त्यावेळेस तो जेवला नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रात्री घरी आल्यावर म्हणला, महाराज केलेला नियम असा अर्धवट सोडता येतो का? म्हटलं बाबा मला लक्षात आलं कार्यक्रम काय, तू सोडलास नियम तरी हरकत नाही. ताबा सांगायचा मुद्दा, नियत आत्मा. राम श्रेष्ठ काय, एकदा ठरलं म्हणजे ठरलं, तिथे एक्सक्यूज नाही, तळ्यात मळ्यात कार्यक्रम नाही. आपल्याला पोह्याने भरलेली प्लेट पाहिल्यावरती आपल्याला तोंडाला पाणी सुटतं. ठरवले असतं अजिबात खायचं नाही बरं. अशी शेव बी असलेली पोहे वगैरे आले की क्या बात आहे, अजून मिळतील का हो? ताबा नाही, सांगायचा मुद्दा नियत आत्मा. राम महावीर आहेत. नारद सांगतायत वाल्मिकींना, नुसते पराक्रमी नाही आहेत, पराक्रमी पुरुष नाही तर महापराक्रमी आहेत. आणि नुसता पराक्रम असूनही अद्भुत संयमी आहेत. सागराचं गांभीर्य आणि हिमालयाचं धैर्य रामचंद्रांमध्ये. राम याचं उत्तम उदाहरण, रामराया जेव्हा लंकेत पोचले तेव्हा लगेच हल्ला केला नाही. त्यांनी अंगदाला पाठवले, बा अंगदा जा, अजूनही रावणाला समजावून सांग, कारण एवढी सुंदर लंका नगरी मला तिचं नाश करायचा नाहीये. म्हणून श्रोते हो, या रामायणामध्ये जे पहिलं बालकांड आहे आणि पुढे येणारं अयोध्याकांड, याच्यामध्ये रामाचं कौतुक केलंय. राम म्हणजे काय? कंदर्प अगणित अमित छबी नवनील नीरद सुंदरम. कंदर्प अगणित अमित छबी नवनील नीरद सुंदरम. पटवेडमान हुतडित रुचे शुचे नौमी जनक सुतावरम. श्रीराम 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 श्रीराम. नवकंजलोचन कंज मुखकर कंज पद कंजारुणम. हे जे भजन आहे याच्यामध्ये रामाच्या प्रत्येक अवयवाला कमळाची उपमा दिली आहे. नवकंजलोचन कंज मुख कर कंज पद कंजा. कंज म्हणजे कमळ. तुलसीदासांना सुद्धा माहीत होतं कमळाशिवाय पर्याय नव्हे. मी कमळ म्हणजे रामाच्या बद्दल बोलतोय बरं. असा राम आहे सांगायचा मुद्दा. नियतात्मा, धैर्यवान. आणि ज्या माणसामध्ये शक्ती असते ना त्यांनीच अतिसंयमी राहायचं असतं. म्हणून आपण राम, मी काल पाहिलं, आपण बोललो, वाचन चिंतन केलं होतं, कोदंडधारी आहे. कोदंडधारी म्हणजे ओट सोड आपल्या बाण घेऊन सगळ्यांना मारत बसला नाही येतो. प्रत्येक वेळेस समोरच्याला सुधारण्याची संधी दिली आहे. आप सुधर जाओ, आप सुधर जाओ, आप सुधर जाओ. माझ्या हातात कोदंड आहे म्हणून आम्ही कायम सांगतो, आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणतो बघा, त्याच्यामध्ये एक नाव आहे, सुधन्वा खंड परशु दारुणो द्रविण प्रदाहा दिविस्पृक सर्वदृक व्यासो. त्यातलं सुधन्वा, सुधन्वा म्हणजे ज्याच्या हातातलं धनुष्य सुधन्वा आहे, चांगलं आहे, सुंदर आहे, आणि हातामध्ये खंड अखंड परशु आहे, ते परशुराम. आणि सुधन्वा रामराया हातामध्ये कायम रामो विराजो राम हा पूर्ण मार्गाने जाणार आहे. आणि हातातलं कोदंड कशासाठी आहे? बाबा रे, मी मारणार नाही कोणाला आउटसूट बाण, पण वेळ पडली तर कोदंड चालवायला मागं पुढेही बघणार नाही, सुरुवात करणार नाही माझ्याकडनं. वेळ पडली पण एकदा सुरू झालो की मग संपणार नाही. म्हणून रामचंद्र आणि रावणाचं युद्ध श्रोते हो 86 दिवस झाले, 86 दिवस. आणि 86 दिवसापैकी 85 दिवस रामराया
रणांगणामध्ये उभा आहे न थकता. याला कारण पुढे आपण पाहणार आहोत. विश्वामित्रांनी रामरायाला 3 गोष्टी सांगितल्या. त्या कुठल्या हे उद्या बघायचं आहे आपल्याला, त्यामुळे आज नाही सांगत. ज्याला न थकता कार्य करावं लागतं ना, त्यांनी 3 गोष्टी कुठल्या जपायच्या असतात हे उद्या पाहायचंय. परिणाम वाल्मिकींना या जगामध्ये सर्वोत्तम कुठला असेल व्यक्ती ती म्हणजे राम. राम हा शब्द ऐकल्यावरती पेटी वाढव रे, थोडा पेटीचा आवाज वाढवता मॉनिटरला. राम हा शब्द ऐकल्यावरती वाल्मिकींनी काय केलं, जी दोघं होते ना बसलेले त्यांना असं पाठीवर मारलं, चला आईकडे जावा, जेवायची वेळ झाली, जावा जावा, चला चला. पुढचा संवाद ऐकू द्यायचा नव्हता. आणि वाल्मिकींना आनंद झाला. का? माझ्या मनात जे उत्तर होतं तेच उत्तर माझ्या सद्गुरूंच्या मुखातून आलं. आपल्याला काही वेळा असतं बघा, जे माझ्या मनात असतं ते समोरचा बोलला की अरे माझ्या मनात हेच होतं बरं. काही वेळा होतं बघा आपल्या सगळ्यांचं, एखादं गाणं आपण गुणगुणत असतो, तेच समोरचा आपल्या ओळखीचा, आपली बायको, आपले वडील, आई तेच गुणगुणत, अरे आले बरं आपल्या, अरे हेच म्हणत होतो मी. तसा आनंद झाला वाल्मिकींना. पण वाल्मिकींच्या डोळ्यासमोर उभं राहिलं रामचंद्रांनी सीतामाईचा केलेला त्याग. सीतामाईचा त्याग का केला ती गोष्ट डोळ्यासमोर उभी राहिली. भगवान रामचंद्र सिंहासनावर बसले आणि एक दिवस काय झालं, भरताचे जे आजोबा होते त्यांचं नाव अश्वपती. अश्वपती जे राजा आहे, हा अश्वपती राजा म्हणजे आत्ताचा अफगाणिस्तान, तिथला राजा आहे. कैकई जी आहे ना, कैकई देश हा म्हणजे अफगाणिस्तान. भरताचे जे आजोबा आहेत त्यांच्या घरी एक यज्ञ होता. त्या यज्ञानिमित्तानं कौसल्या माता, सुमित्रा माता आणि कैकई हे सगळे कैकय देशामध्ये म्हणजे अफगाणिस्तानामध्ये गेले होते. त्यामुळे आता अयोध्येमध्ये कोणी आया नव्हत्या. आणि एक दिवस याच काळामध्ये सीतामाई ही जवळजवळ 8 महिन्याची गर्भाशिणी. एक दिवस काय झालं, त्या अयोध्येमध्ये एक चित्रकार होता. त्यांनी रामाच्या आयुष्यावरती चित्र काढली होती, त्याचं प्रदर्शनी लावली होती. बघा आत्ताचाच हाच काळ तसाच तिकडचा काळ आहे, काही फरक नव्हे. रामरायाच्या जन्मापासून आत्तापर्यंतच्या कालखंडापर्यंत सगळी चित्र काढली होती आणि सीतामाईच्या हस्ते त्याचं उद्घाटन ठरलं होतं. सीतामाई त्या उद्घाटनाला गेल्या होत्या. मी आता सीतामाईच्या त्यागाची, सीतामाईच्या रामरायाने जो त्याग केलाय त्याच्याबद्दल आता गोष्ट सुरू केली आहे. सीतामाई एक एक चित्र पाहतायत 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 आणि एक चित्र असं दिसलं की सीतामाई वनामध्ये, वनवासामध्ये सुंदरपैकी फुलं तोडतायत आणि फुलांच्या माळा करतायत. कशासाठी? भगवान रामचंद्रांना घालण्यासाठी. श्रोतेहो, सीतामाईच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ जो कुठला असेल तर तो वनवासातला काळ आहे. अयोध्येतला काळ सुंदर नव्हे, सगळा काळ वनवासातला सुंदर काळ आहे सीतामाईच्या आयुष्यातला. कारण रामरायाचा अखंड सहवास तिला मिळाला. जवळजवळ 11 11.5 वर्ष, 1.5 वर्ष फक्त रावणाकडे ती आहे. अखंड सहवास रामरायाचा. आणि ते चित्र ती पाहतीये. परिणाम ते चित्र पाहता 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 तिला असं वाटायला लागलं की परत एकदा वनामध्ये जावं, अशाच सुंदर माळा तयार कराव्या आणि माळा तयार करून रामचंद्रांच्या चरणापाशी व्हाव्या, रामचंद्रांना घालाव्या आणि माझं बाळणपण हे आता वनातच व्हावं, असं सीतामाईच्या मनात इच्छा निर्माण झाल्या. तथास्तु लगेच तेव्हा वास्तुदेवता म्हणायला सुरुवात केली. म्हणून मनामध्ये कायम सद्विचार हवे. आपण कुठेही असलो तरी तिथली वास्तुदेवता, परमात्मा तथास्तु म्हणत असतो.
आणि ते प्रदर्शन पाहिलं आणि त्या प्रदर्शनाला ते जो चित्रकार होता त्याला विचारलं, हे चित्र मला देशील का? म्हटलं, आईसाहेब तुम्हाला हवाय घेऊन जा, प्रदर्शनी झाली की मी तुमच्याकडे चित्र आणून देतो. ठीक आहे, काय ते मूल्य सांगा, बघू आपण नंतर. आणि सीतामाई आल्या. इकडे रामचंद्र दरबार संपला होता. संध्याकाळच्या वेळेस भगवान रामचंद्र आणि सीतामाईंचं जेवण झालं. फार सुंदर, अतिशय रोमॅन्टिक प्रसंग आहे हा. दिवसभराच्या सगळ्या कामातून सीतामाई थकल्या होत्या आणि भगवान रामचंद्रांच्या शेजारी बसल्या आहेत आणि रामचंद्रांच्या डोक्यावरती असं खांद्यावरती असं सीतामाईने डोकं ठेवलं होतं. मी कालच म्हटलो, तिलाही माहित होतं आपण ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवतोय ना ते खांदे मजबूत आहेत आपलं रक्षण करायला. असं डोकं ठेवलं होतं आणि रामचंद्र सीतामाईला विचारतायत, सीते दमल्यासारखी दिसतीयस. हो म्हणे महाराज, आज ते केवढं मोठं प्रदर्शन होतं. ते प्रदर्शन पाहिल्यावरती मला एक चित्र फार आवडलं. आपल्या वनातलं त्यांनी चित्र काढलं होतं. माझ्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की परत एकदा वनामध्ये जावं, त्या वनामधल्या असलेल्या ऋषीमुनी ऋषी पत्न्यांची सेवा करावी, त्यांच्याबरोबर राहावं. आणि इच्छा अशी आहे महाराज, आपले या इक्ष्वाकू वंशाचा जो अंश पोटामध्ये वाढतोय ना त्याचा बराचसा काळ हा वनामध्ये जावा, त्या ऋषीमुनींच्या सान्निध्यात जावा, एवढी इच्छा आहे. बरं सीते, हा हरकत नाही. नाही हरकत नाही, उद्या जायचं आपण. हे बघ बाई, इथे महत्वाचं काम आहे. G20ची मीटिंग चालू आहे सध्या सगळीकडे, मला येणं शक्य नाही. आपण बघूया, बघू. ती म्हणाली, प्रत्येक वेळेस तुमचं हे बघू उत्तर का? रामराय म्हणाले, नवऱ्याचं हे बघू हे शब्द खूप आवडीचा असतो. बघू, हा हर्षल, बरोबर की नाही? बघू ना. आत्ताच लग्न झालं बिचारायचं. 9 महिने झाले, 8 महिने झाले. त्यामुळे त्याला हा शब्द माहिती आहे, बघू. इतका हसला गोड तो. बघू, हा. मी हे वाक्य अजिबात इकडे बघत नाही बघा, हिंमतच नाही, बघायची पण हिंमत नाही. बघू मला चालणार नाही, बघू नाही, उद्या. बरं बघू. आणि सीतामाईला रामचंद्रांच्या खांद्यावरती डोकं ठेवता झोप लागली. रामचंद्रांनी सीतामाईला झोपवलं आणि रामचंद्रांना हालचाल जाणवली. समोरच्या कक्षामध्ये कोणीतरी आहे. रामचंद्रांनी शस्त्र हातात घेतलं आणि समोरच्या कक्षात आले तर भगवान रामचंद्रांसमोर रामचंद्रांचा अतिशय विश्वासू दूत होता, गुप्तचर विभागाचा अधिकारी. त्याचं नाव भद्र. आणि तो अधिकारी जो होता गुप्तचर, त्याचं नाव भद्र, मान खाली घालून रडत होता. घळा रडतोय. रामचंद्राने विचारलं, भद्रा काय झालं? काही नाही महाराज. भद्रा काय झालं? तू भद्र आहे, तुझं नाव भद्र आहे, चांगलं खरं बोल, काय झालंय? काही नाही. तुला अभय माझ्याकडनं, काय हवंय बोल, काय झालं? तरी भद्र बोलायला तयार नाही, कारण आता अभद्र वाणी ऐकली होती, त्यामुळे भद्राच्या मुखातनं बाहेरच पडत नव्हता. रामाने विचारावं कसं काढून घेणं बघा. म्हणून मला रामायण फार वेगळं का वाटतं, वेगळ्या पातळीवरचं. समोरच्याकडनं राम कसं काढवून घेतात. भद्रा खरं सांग, लक्ष्मणाच्या बद्दल काही वाईट साईट ऐकायला मिळालं का? भद्र हा रामाचा अतिशय जवळचा गुप्तहेर आहे, त्यामुळे तो रामचंद्रांना केव्हाही भेटू शकत होता, की कुठेही. मी म्हटलो ना, तो NSA प्रमुख जसे अजित डोभाल, तसा हा भद्र आहे, केव्हाही भेटू शकतो. लक्ष्मणाबद्दल काही ऐकलंस? भरत, शत्रुघ्न, माझ्याबद्दल? पुढचा प्रश्न आला, सीतेबद्दल. सीता म्हटल्यावरती भद्रानी मान हलवण्याने मान खाली घालून परत रडायला लागला.
खांद्यावर हात ठेवतात रामराया. भद्रा बोल, काय झालं, काय झालं, बोल. महाराज माझ्याकडनं बोललं जात नाहीये. अरे बोल, काय असेल ते सत्य बोल, मी सत्यवादी राजा आहे. एक वेळ माझ्या सीतेचा त्याग जरी मला करावा लागला तरी काय ते बोल. भद्र म्हणाला, महाराज आज सीतामाईच्या चारित्र्याबद्दल अयोध्येतल्या चौकामध्ये बोललं जातंय. आपल्याला असं वाटतं त्या परिटानी सीतामाईच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि रामाने नव्हे, एका साध्या परिठाच्या सांगण्यावरून रामचंद्रांनी सीतामाईला बाहेर काढावं इतके रामचंद्र हलक्या कानाचे नाहीयेत. भद्रच्या तोंडातनं वाद शब्द आहे की अयोध्येतल्या चौकामध्ये सीतामाईच्या चारित्र्याबद्दल शंका घेतली जाते आणि अयोध्येतले प्रत्येक जण असं बोलतायत की राक्षसाच्या राजाच्या घरी अनेक काळ राहिलेल्या स्त्रीला रामचंद्र आपल्या सिंहासनावर शेजारी बसवून कसे घेतात. मी अनेकांना सांगितलं, अरे जेव्हा सीतामाई जेव्हा लंकेतून परत आली तेव्हा तिची शुद्धी करण्यात आली अग्नीची, तरी सुद्धा काही जणांनी अजिबात विरोध केला. भद्रा ठीक आहे, निघायला हरकत नाही, तू फक्त उद्या संध्याकाळ होईपर्यंत ही बातमी कुठेही बाहेर जाता कामा नये. महाराज अभय निघ. पहाट झाली आणि भगवान रामचंद्रांनी भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्नांना बोलवून घेतलं. तिघही जण उभे आहेत. अचानक रामदादांनी बोलवलं, कारण काय दादा, काय झालं, थांबा. रामानी दरवाजा आतनं बंद करून घेतला आणि रामाने तिघांना सांगितलं, मी आता जे सांगणार आहे, जे बोलणारे त्याला कोणीही का असा प्रश्न विचारायचा नाही. डोंट आस्क व्हाय अँड हाऊ. आणि जर विचारला तर माझी शपथ आहे प्रत्येकाला. ठीक आहे दादा. सगळेजण एकमेकांकडे बघतात, काय होणार. सगळे म्हणाले बघू. आणि रामचंद्रांच्या मुखातून शब्द बाहेर पडला, आज सूर्य उगवल्यापासून मी सीतेचा त्याग करायचं ठरवलेलं आहे. दादा का विचारायचं नाही. लक्ष्मण होता, विचारायचं नाही. आणि लक्ष्मणा, तूच सीतेला इथनं घ्यायचं आणि गंगा पार करून सोडून यायचं. श्रोते हो, त्या लक्ष्मणावरती काय आकाश आभाळ कोसळलो. दादा हे माझ्यावरच का. लक्ष्मणा माझी शपथ आहे. कारण रामचंद्राने लक्ष्मणावर ही जबाबदारी दिली होती, कारण रामचंद्रांना खात्री होती लक्ष्मणाला माझा शब्द फायनल. का विचारायचं नाही. आणि सीतामाई उठल्या आणि सीतामाईंकडे रामचंद्र आले, म्हणाले, सीते तुला जायचंय ना वनामध्ये, चला निघायचंय बरं. इतकी तयारी झाली. वा वा वा. आपले पतिराज, स्वामी तुम्ही येणार माझ्याबरोबर, स्वामी तुम्ही येणार माझ्याबरोबर. मी नाही, तुझी व्यवस्था केली. तुम्ही कधी येणार. मी येईन ना, येणार. तू पुढे हो. आलोच. इथले जरा 2-3 महत्वाच्या सभा झाल्या की तिकडे येणार. बरं ठीक आहे. आणि सीतामाईनं प्रत्येक त्या वनामध्ये ऋषी पत्न्यांसाठी काही उपहार घेतले, दागदागिने घेतले, सगळ्यांना आनंदी म्हणून 2 रथ सज्ज केले सीतामाईनं. आणि लक्ष्मणाला रामचंद्र सांगतायत, गंगा पार केल्यावरती वाल्मिकी ऋषींचा आश्रम आहे. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाच्या जवळ हिला सोड. दादा मला हे माझी शपथ आहे. श्रोते हो, रामचंद्रांनी लक्ष्मणाला इतका जवळचा मानला होता. जेव्हा पहिल्यांदा सीतामाई जेव्हा लंकेतून इकडे आले तेव्हा शुद्धीकरणासाठी जो अग्नी पेटवला ना, त्याची लाकडं सुद्धा गोळा करायला लक्ष्मणालाच पाठवलं होतं. तिथेही लक्ष्मणाने विरोध केला होता, पण रामचंद्रांच्या पुढे काहीही चाललं नाही. राम हे असं का वागतायत पुढे सांगतो. आणि सीतामाईला रथामध्ये बसवलं. लक्ष्मण मागं बघत पण नाहीयेत.
आणि रथ निघाला. रामचंद्राने हसत हसत बळबळ हसलं चेहऱ्यावरती. सीते, तुझा प्रवास व्यवस्थित हो, मी आलोच असं म्हणून सीतामाईचा रथ पाठवून दिला. आणि रामचंद्र तिथे उभे असलेल्या खांबाला धरून रामचंद्र दणकन खाली बसले. अतिशय विदारक वर्णन वाल्मिकीनं इथं केले. श्रोते हो, त्याच्यानंतर वाल्मिकी असं सांगतात, त्याच्यानंतर सीतामाईच्या त्यागानंतर रामचंद्रांना अयोध्यावासियांनी हसलेलं पाहिलं नाही. कधीच हसले नाहीत. रामचंद्र असे का वागले? काही जण म्हणतात बुवा रामचंद्रांनी सीतामाईवर अन्याय केला. 8 महिन्याची अशी अवस्थेतल्या स्त्रीला त्याग करणं हा अन्याय नाही का? 100% 100% अन्याय असं मीही म्हणीन. पण श्रोते हो, जे उच्च पदावर बसलेले असतात ना, ज्यांना उच्च ध्येय असतात ना, असे अनेक सत्पुरुष स्त्री पुरुष दोघही एकमेकांच्या नात्यावर कायम असे अन्याय करत असतात. मग तसं बघायला गेलं तर शिवाजी महाराजांनीही आपल्या पत्नीवर अन्याय केला. कुठे अन्याय केला तुम्ही म्हणाल बुवा? अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस प्रतापगडावरती राजे असताना राजांना बातमी कळली, राजांची पहिली पत्नी सईबाई आजारी आहेत. आणि दुसरी बातमी आली, सईबाई या जगाचा निरोप घेऊन गेल्या. मला सांगा, आता तुम्ही मला सांगा, अशा वेळेस पती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जायला पाहिजे होतं की नाही? पण राजे गेले नाहीत. का? राजांमधला पती होता, पण पतीच्या वरचढ झाला तो महाराष्ट्राचा राजा. आत्ता जर मी माझ्या पत्नीकडे गेलो तर मोहीम अर्धवट टाकली जाईल आणि परत हे साम्राज्य परत उभं करावं लागेल. गेली. काय राजाला वाटलं असेल? तीच भूमिका रामचंद्रांची. स्वातंत्र्यवीर सावरकर घ्या, लोकमान्य टिळक घ्या, सगळ्यांनी संसारासाठी घरातल्या पत्नीनं हरकत नाही, पत्नीवर त्याग अन्यायच झाला ना हा. स्वातंत्र्यवीर सावरकर तर बॅरिस्टर आहेत. आपण बॅरिस्टरची बायको, काहीतरी स्वप्न तिनं रंगवली असतील ना त्या काळात. पण जेव्हा लक्षात आलं आपला पती देशकार्यासाठी बाहेर जातोय, तिनं सांगावं तुमच्या कार्यात मी कुठेही आड येणार नाही, तुम्ही कार्य करत राहा. भगतसिंगाची बायको, लग्न न होण्याआधीच भगतसिंगांनी सांगितलं, बाई मला तुझ्याशी लग्न करायला जमणार नाही, माझा मार्ग वेगळा आहे, माझा देशभक्तीचा मार्ग आहे, मी जर तुझ्यात अडकलो तर माझ्या आईवर अन्याय होईल. तिनेही हसत सांगितलं, तुम्हाला माझा प्रणाम, तुम्ही जायला हरकत नाही. हा अन्याय नाही तर काय मला सांगा भाऊ? त्या मातेनी तिनेही स्वप्न ठेवली असतील ना आपल्या नवऱ्याबरोबरचं भावी आयुष्य कसं असेल. पण मी पुन्हा सांगतो, असे हे अन्याय होतच असतात, असे हे त्याग होतच असतात. ज्याला मोठं व्हायचंय ना, ज्याला देशकार्यामध्ये काही ना काहीतरी कार्य करायचंय ना, तो असे अन्याय मुलाबाळांवर, बायकोवर, घरातल्यांवर करतच असतो. ज्या लहान वयामध्ये वडिलांबरोबर असावं, वडिलांचे संस्कार असावे, अशा वेळेस संभाजी महाराजांबरोबर राजे नाहीयेत. मग मी म्हणे, आपण असं म्हणायचं का सगळ्यांनी की संभाजी महाराजांवर हा अन्याय झाला? पण नाही. आपले वडील, आपला पती कुठल्या कार्यामध्ये आहे, कुठल्या कार्यासाठी त्याने वाहून घेतलंय, याची जाणीव माता भगिनींना असते. मी परत सांगतोय, मी जुनं उदाहरण सांगत नाही, तुमच्यापैकीही तुम्ही माता भगिनी सगळ्यात तशाच आहात. म्हणून तर या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता असं म्हटलंय. तुम्हीही प्रत्येक वेळेस असे अनेक त्याग सहज केले असतील आपल्या पतीसाठी. आणि मी पतींचंही म्हणीन, आपल्या पत्नीसाठी त्यांनीही बरेच त्याग केले असतील. मग याला आपण अन्याय म्हणू का? हा एक स्वभाव बनतो आपल्या सगळ्यांचा. बाबा रे, एक ध्येय गाठायचं असतं आणि त्या ध्येयासाठी तुम्ही जावा, मी तुमच्या आड येणार नाही. तुमची कुठलीही सुख दुःख मला सांगू नका, मी माझं बघीन.
मी माझं बघीन, तुम्ही काळजी करू नका. सावरकरांच्या घरातल्या 2 स्त्रिया, सावरकरांची वहिनी आणि सावरकरांची पत्नी, दारोदार फिरत होत्या. हो, बाबाराव सावरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानामध्ये तुरुंगामध्ये कैदी म्हणून आहेत. या दोघी जणी दारोदार राहत आहेत. कोणाच्या घरी गेलं तर गोठ्यामध्ये राहायची व्यवस्था ठेवायची. का? या दोघी घरात आहेत म्हटल्यावरती पोलिसांची दहाड पडली तर आपल्या घराला टाळं लागलं जाईल. पण यातली एकही बातमी सावरकरांना जाऊ दिली नव्हती दोघींनी. का? माझ्या पतीला लक्ष वाटावं तिथे. अरे, मी उगाच देशकार्याला बाहेर पडलो, माझं घरावरती तुळशीपत्र ठेवून. हा अन्याय आहे का? तुम्हीच मला सांगा. म्हणून जे उच्च ध्येयवादी असतात ना, ते असे अन्याय अनेक वेळा करत असतात आपल्या लोकांवर. आमचे हे कलाकार, सर्वच कलाकार या समाजातले, त्यांनाही काही घरदार नाहीत का? सणवार नाहीत का? पण नाही, सणाच्याच दिवशी एखाद्या कार्यक्रमाला जावं लागतं. का? की घेतले हे वचन, हे आम्ही अंधतेने, व्रत आहे हे, व्रत म्हणून आम्ही हे करत असतो. त्यामुळे आम्हाला सांगायचा मुद्दा, या जगामध्ये प्रत्येक जण असा हा छोटा मोठा अन्याय करत असतो. आणि आता परत पुढचा अन्यायाच्या विरुद्ध पुढे सांगतो. रामचंद्रांनी सीतामाईवर अन्याय केला हे केव्हा म्हणू शकीन मी, तुम्ही? जेव्हा रामचंद्रांनी दुसरा विवाह केला असता तर. सीतामाई हिचा त्याग केल्यावरती रामचंद्र दुसऱ्या विवाहात करत नाही तो. अरे वा. रामचंद्रांना एकाने विचारलं, महाराज तुम्ही दुसरा विवाह का करत नाहीत? रामाने उत्तर दिलं, राम फक्त सीतेचा होऊ शकतो, बाकी कोणाचा नाही. त्याने प्रश्न विचारला, सीतामाई जिवंत आहेत कशावरून? रामांनी काय उत्तर द्यावं? याला म्हणतात उत्तर. रामांनी सांगितलं, सीतामाई जिवंत आहेत कशावरून? राम म्हणाले, ज्या अर्थी राम जिवंत आहे त्या अर्थी सीताही जिवंत आहे. सीता या जगाचा निरोप घेईल त्यावेळेस रामही राहणार नाही. जेव्हा अश्वमेध यज्ञ केला, जिथे कुशल व रामायण गाती म्हणत आले, तेव्हा वसिष्ठांनी सुद्धा सांगितलं रामचंद्रांना, रामा यज्ञ करायचा आहे, यज्ञामध्ये यजमान पत्नीसह लागतो. यजमानाला नुसतं एकट्याला बसून यज्ञ करता येत नाही. तुम्ही यज्ञासाठी का होईना दुसरा विवाह करा. गुरु सांगतायत बरं का. आता ऐकायला पाहिजे. इथे जर रामचंद्रांनी ऐकलं असतं तर मी मान्य केलं असतं सीतामाईवर अन्याय केलाय. उलट रामचंद्र गुरूंना सांगतात, गुरुदेव तुमच्या आज्ञेची अवहेलना माझ्या हातनं होतीये हे मान्य आहे, मी शासन मी भोगायला तयार आहे, पण मी सीतेचा हो, सीता सोडून दुसरी कोणाचा विचार करू शकत नाही. सीता यज्ञामध्ये पत्नी पाहिजे असेल तर सोन्याची मूर्ती करा. आणि नुसती सोन्याची मूर्ती नाही, त्या सोन्याची मूर्ती ही सीतेसारखीच दिसली पाहिजे. आणि तसा यज्ञ केला रामचंद्रांनी. राम या भूमिकेचे तो रामचंद्र सीतामाईंना रामचंद्रांनी सोडून दिल्यानंतर, त्याग केल्यानंतर रामचंद्र कधीही आपल्या कक्षामध्ये पलंगावर झोपले नाहीत. रामचंद्रांनी आपल्या कक्षेमध्ये तृणशय्या, गवताची शय्या निर्माण केली होती, त्याच्यावर झोपायचे. का? माझी सीता आज कशी झोपत असेल माहिती नाही. रामचंद्र कंदमुळं खाऊन जगलेत, फलाहार करून जगलेत. का? माझ्या सीतेला वनवासामध्ये हे सगळं मिळेल की नाही माहिती नाही. याला म्हणतात प्रेम. प्रत्येक वेळेस आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू म्हणून रामचंद्रांनी वेळ घालवा नाहीये. हे प्रेम असतं. आणि बऱ्याचदा आपल्याला माहीत असेल, हे प्रेम डोळ्यातूनच व्यक्त होत असतं. रामचंद्र सीतामाईंमधलं प्रेम हे कायम डोळ्यातून व्यक्त झाले, बोलायला काही गरजच पडली नाही. परिणाम मला सांगायचा मुद्दा, सीतामाईला लक्ष्मणजी गंगा पार करून येतात.
आणि सीतामाई लक्ष्मणाशी जाताना बोलतीये, अहो भाऊजी भाऊजी बोला की, काय झालं काय झालं. लक्ष्मण घळाघळा रडतायत, आपला चेहरा तिला दाखवू द्यायचा नाहीये. आणि सीतामाईनं भाऊजींना बोलतं करण्यासाठी वेगवेगळे प्रश्न विचारावे. काय उर्मिलेची आठवण येते का, तिला पण घेऊन यायचं माझ्याबरोबर, चला 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 मागं रथ घ्या, उर्मिलेला घ्या. लक्ष्मण पुढे निघालेत. गंगा मैया पार केली. आणलेला जे उपहार होतं ते एका झाडाखाली. सीतामाई म्हटल्या, भाऊजी मी आता थकली आहे, जरा थोड्या वेळ इथे विश्रांती करूया आणि मग आपण पुढे जाऊ बरं. लक्ष्मणाने काय करावं, आणलेला जो सगळा उपहार होता तो सीतामाईच्या इथे जवळ ठेवले. आणि लक्ष्मणाने सीतामाईकडे पाठ करून उभे राहिले, गंगा मैयाकडे तोंड केलं आणि जोर जोरात रडायला लागले. हो, सीतामाई विचारते, भाऊजी रडायला काय झालं. रडू नका ना, रडू नका ना, काय झालं रडायला. तेव्हा लक्ष्मणाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, वहिनी आई साहेब, भगवान रामचंद्रांनी तुमचा त्याग केलाय. श्रोते हो, काय सीतामाईची अवस्था झाली असेल बघा. काय माझा त्याग, असं काय पाता घडलंय माझ्याकडनं की अयोध्येच्या राजानी माझ्यावरती त्यागाची अवस्था आणावी. काय घडलंय माझ्याकडनं. लक्ष्मण भाऊजी, हा प्रश्न जाऊन अयोध्येच्या राजाला विचारा, माझ्या पत्नीला नको, पतीला नको, अयोध्येच्या राजाला जाऊन विचारा की माझा गुन्हा काय, का माझा असा त्याग करावा. आणि जर माझा त्याग करायचा होता तर तेव्हा बोलून का नाही त्याग केला माझा. तुम्हाला हा कष्ट दिलेच नसते हे मी इथपर्यंत आणायचे. माझं गुन्हा काय सांगा, विचारा त्या अयोध्येच्या राजाला. हे शब्द ऐकल्यावर सीतामाता भानावर आली, बाई चुकलं 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 चुकलं. असे प्रश्न त्यांना विचारू नका बरं. सीतामाईच्या मुखातनं शब्द बाहेर पडतात, माझ्या पतिराजांनी हा निर्णय घेतला, याच्या मागे नक्कीच त्यांचा काहीतरी विचार असेल. समाजाच्या राष्ट्राच्या कल्याणासाठीच हा निर्णय घेतला असेल. उलट त्यांना सांगा, माझ्या राघवांना जाऊन सांगा, सीतामाईनी तुम्हाला निरोप दिलाय. तुमच्या चारित्र्याला, तुमच्या कीर्तीला कुठेतरी धक्का लागेल असं कुठलंही वर्तन ही जानकी करणार नाही. लक्ष्मण म्हणतो, आई साहेब मला माफ करा. सीतामाई म्हणते, भाऊजी एकदा माझ्याकडे बघा तरी मी कुठल्या अवस्थेत आहे. काय झाली असेल अवस्था लक्ष्मणांची यावेळेस. आपली 8 महिन्याची वहिनी माग आहे, थकली आहे ती. आता काही दिवसात ती प्रसूत होऊन तिला लेकरू बाळ होईल माहिती अवस्थेतली आहे. तेव्हा लक्ष्मण म्हणतात, आई साहेब मला मागं वळायला लावू नका. विचारते का. तेव्हा लक्ष्मणाच्या मुखातून शब्द, आई साहेब आजपर्यंत मी तुम्हाला कधी पाहिलं सुद्धा नाही हो, आज मला बघायला लावू नका. आणि लक्ष्मण निघून बाहेर पडले तिथून, मागं वळून पण पाहिलं नाही. गंगा पार करून येतात, तिथे सुमंत्र उभे असतात. सुमंत्रांना लक्ष्मण सांगतात, सुमंत्रा जाऊन अयोध्येच्या राजाला निरोप सांगा. रामदादा नाही, अयोध्येचा राजा, तुझं काम केले, आता मी परत येणार नाही, मी गंगेमध्ये माझा देह अर्पण करतो. सुमंत्र अडवतात, लक्ष्मणा एक लक्षात ठेव, रामचंद्रांनी हा निर्णय काहीतरी महत्वाचा ठेवला असेल रे, काहीतरी कारण असेल. आणि आत्ता रामचंद्रांना सगळ्यात जास्त तुझी गरज आहे रे. तू जर तुझ्या देहाचं काहीतरी बरं वाईट केलं तर रामचंद्र सुद्धा कोसळतील. चल माग, चल माग. आणि माग आणलं. आणि परिणाम, सीतामाता आकाशाकडे बघते आणि म्हणाली, पुढचं आता माझं आयुष्य कसं होणार, रामाशिवाय मी कसं जगू, रामाशिवाय कसं जगू. आणि आज चक्कर आली सीतामाईला. आणि श्रीराम 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 म्हणत सीतामाई जमिनीवरती दणकन पडली.
तिकडून वाल्मिकी ऋषींचे काही शिष्य समिधा गोळा करायला, तुळशीमाळा गोळा करायला, फुलं गोळा करायला जात होते. लहान होते. त्यांनी सीतामाईला पाहिलं. सीतामाईंना पाहिलं आणि या सगळ्या शिष्यांना काय वाटलं, या सगळ्यांना काय वाटलं, ही बहुतेक स्वर्गातली अप्सरा येऊन पडली की काय, कारण सीतामाई दिसायला सुंदर आहेत. पळत 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 आली आणि वाल्मिकीने सांगतात, गुरुदेव 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 गुरुदेव, अहो अहो आपल्या जंगलामध्ये ना एका झाडाखाली ना स्वर्गातली अप्सरा येऊन पडली आहे, स्वर्गातली अप्सरा येऊन पडली आहे. गुरुदेव म्हणाले, चल 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 चल. पाणी कमंडलू होता, त्याच्यात पाणी घेतलं आणि निघाले. आणि सीतामाईच्या इथे आल्यावरती वाल्मिकींना लक्षात आलं, ही कोण साधी सुधी अप्सरा नव्हे, ही सीता आहे. वाल्मिकींनी काय करावं, कमंडलूतलं पाणी घेतलं, शिंपडलं, जागी झाली. आणि सीता माता घाबरली हो. वाल्मिकींनी शिष्यांना सांगितलं, आश्रमात जावा, आश्रमात सांगा आम्ही येतोय. आणि सीतामाईला हात जोडतायत वाल्मिकी आणि सांगताय, विचारतायत, दशरथ नंदन राम याची पत्नी सीता. तेव्हा सीतेच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, नाही अभागी सीता असं म्हणा. सीते, आई साहेब असं म्हणू नका आपण. मला सगळं माहिती आहे, मला सगळी कल्पना आहे काय घडलंय अयोध्येमध्ये. माझा आश्रम इथे जवळ आहे, तुम्ही माझ्या आश्रमामध्ये येऊन राहा, वास्तव्य करा. आश्रमातल्या कोणालाही कळणार नाही तुम्ही सीता आहात. एक वनदेवी म्हणून तुम्ही माझ्या आश्रमात राहा. आणि वाल्मिकींच्या मनात भाव प्रकट झाले. का? सीतामाईच्या रूपानं वाल्मिकींना आपली मुलगी मिळाल्याचा आनंद झाला होता. आणि वाल्मिकी सीतामाईला घेऊन आपल्या आश्रमात आले. वनदेवी म्हणून सीतामाई राहायला लागली. आजही ब्रह्मावर्तामध्ये वनदेवीचं मंदिर आहे वाल्मिकींच्या आश्रमाच्या शेजारी. आणि इकडे वाल्मिकींच्या आश्रमामध्ये सीतामाई वनदेवी म्हणून राहते. आणि थोडेच दिवसामध्ये सीतामाई प्रसूत झाल्या आणि त्यांना 2 लेकरं झाली. दोन लेकरं झाली. थोरल्याचं नाव ठेवलं कुश आणि धाकट्याचं नाव ठेवलं लव. आपण मराठीमध्ये लव कुश म्हणतो, पण मूळ कुश लव आहेत. कुश हा थोरला आहे आणि लव हा धाकटा आहे. 2 जण जन्माला आले आणि आनंद झाला वाल्मिकींना. आपल्या आश्रमामध्ये सीतामाई प्रसूत झाल्या, 2 लेकरं झाली. आणि वाल्मिकींना माहिती आहेत, हे 2 साधेसुधे नव्हे, भगवान रामचंद्रांची लेकरं आहेत, परब्रह्माची लेकरं आहेत, रत्न आहेत आपल्या आश्रमामध्ये आलेली. आणि एक दिवस वाल्मिकी ऋषी तमसा नदीवरती स्नानाला गेले होते. रे ना रे ना, स्नानाला गेले होते. आनंदी झाले होते. संध्याकाळची वेळ, आनंदी झाले होते. वा रे वा, आपल्या आश्रमामध्ये 2 नातवंड आली, 2 नातवंड आली, 2 छावे जन्माला आले, 2 बछडे जन्माला आले. आनंद होता. आणि तो सूर्य असतोय, त्याला संध्यावंदन केलं आणि वाल्मिकी मागं फिरले. तर वाल्मिकींनी काय पाहिलं, एका झाडावरती क्रौंच नावाचे 2 पक्षी आहेत. एक नर आणि नारी. नर क्रौंच आणि मादी क्रौंच असे 2 जण विलास करत होते. मिथून पाहिलं दोघांचं. आणि वाल्मिकी ते पाहतायत. वा रे वा, काय सुंदर दोघांचा संसार, छान चालू आहे, छान चालू आहे. दोघे एकमेकांशी मंजूळ वाणीमध्ये बोलतायत. तेवढ्यात काय झालं, एक व्याधानी, श्रोते हो बघा गंमत, वाल्मिकी सुद्धा या क्रौंच पक्षाच्या जोडप्याकडे पाहतायत आणि एक व्याध सुद्धा या जोडप्याकडे पाहतोय. पण दोघांची दृष्टिकोन वेगळा आहे. जो खरा कवी आहे, जो खरा साधक आहे, त्याला तो आनंद वाटला. आणि
जो व्याध आहे त्यामध्ये सुद्धा काहीतरी विकार जाणवला म्हणून बाण काढला आणि त्यातला जो क्रौंच पक्षी होता त्या क्रौंच पक्षावरती सपकन बाण सोडला आणि तो क्रौंच पक्षी ट्याव 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 करत 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 खाली पडला. बाण लागला आणि आता तो तडफडतोय हे त्या क्रौंच पक्षिणीने पाहिलं. क्रौंच पक्षिणीने पाहिलं आणि ती खाली पळत उतरली आणि आपल्या पतीच्या त्या अवस्थेवरती ती रडायला लागली. आत्ता काही क्षणापूर्वी आपला विलास चालू होता, रडायला लागली. हे दृश्य पाहिल्यावरती वाल्मिकींच्या मुखातून शब्द बाहेर पडले. मा निषाद प्रतिष्ठां त्वम अगम शाश्वते समाह यत् क्रौंच मिथुनात एकम अवधि काम मोहितम. अरे पापी निषादा, आयुष्यभर तुला शांती मिळणार नाही, कधी प्रतिष्ठा मिळणार नाही. आपल्या क्रीडेमध्ये मग्न असलेल्या त्या जोडप्यापैकी तू त्या नराला ठार मारलंस, त्याचं पाप तुझ्या माथी कायम राहील. हा पहिला श्लोक, जगातला पहिला श्लोक आहे बरं हा. मा निषाद प्रतिष्ठां त्वम अगम शाश्वते समाह यत् क्रौंच मिथुनादेकम अवधि काम मोहितम. त्याग 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 करत वाल्मिकी निघाले. चिडले होते, तळमळ चालली होती आणि आपल्या आश्रमात आले आणि हा श्लोक सतत म्हणतायत. मा निषाद प्रतिष्ठां त्वम अगम शाश्वती समा यत् क्रौंच मिथुनादेकम अवधि काम मोहितम. आणि वाल्मिकींना लक्षात आलं, अरे आपल्या मुखातून एक श्लोक बाहेर पडलाय. तो श्लोक लिहून काढला आणि लक्षात आलं, अरे या श्लोकाचा छंद वेगळा आहे. आजपर्यंत असा श्लोक कधी आपल्या मुखातून बाहेर पडला नाही. म्हणून त्या श्लोकाचा छंद होता, त्याचं नाव पडलं अनुष्टुप. आपण रामरक्षात म्हणतो ना, अनुष्टुप छंद. हा पहिला जगातला हा श्लोक आहे बरं. म्हणून वाल्मिकींना आदी कवी असं म्हणतात. आणि विचार करतायत आपल्याकडनं एक चांगली रचना झाली असं म्हणत असताना एक आकाशातनं एक गोळा तेजाचा घाळ 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 करत 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 वाल्मिकींच्या समोर उभा राहिला. आणि वाल्मिकींना पाहिलं तर कोण, प्रत्यक्ष ब्रह्मदेव उपस्थित होते. आणि ब्रह्मदेवांना नमस्कार केला वाल्मिकींनी. महाराज, माझ्या अंगात अशी लाही होती, हा श्लोक काहीतरी बाहेर पडलाय. वाल्मिकी, मी त्याच्यासाठीच आलोय बरं. मच्छंदा देवते ब्रह्मन प्रवृत्तेन सरस्वते कुरु राम कथां पुण्यां श्लोकबद्धां मनोरमा. ब्रह्मदेव म्हणाले, मी ते का आलोय माहिती का वाल्या. आता वाल्या म्हणतात ते, परत त्यांना वाल्मिकी करायचं म्हणून. का आलोय माहिती का, तुझ्याकडनं मोठं कार्य करून घ्यायचंय आम्हाला. आणि वाल्मिकींनी काय करावं, ब्रह्मदेवांनी वाल्मिकींना सांगितलं, वाल्मिकी जीभ बाहेर काढ, जीभ. आणि जिभेवरती ब्रह्मदेवांनी, काही जण म्हणतात श्री काढला, काही जण म्हणतात ओम काढला. या भानगडीत न पडता आपण श्री मानूया. आणि श्री काढला. वाल्मिकींच्या अंगात संचार झाल्यासारखं झालं. काय झालं असेल वर्णन बघा, डोक्यात आणा. अशी जीभ बाहेर काढली आणि ब्रह्मदेवांनी श्री काढावा आणि डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा, तुझ्यातली सरस्वती जागी केलेली आहे. आता काय कर, कुरु राम कथाम पुण्याम, राम कथा लिहायला लाग. असाच प्रसंग जेव्हा गदिमा सज्जनगडावर गेले होते तेव्हा श्रीधर स्वामींनी सुद्धा गदिमांच्या, असं म्हणतात, जिभेवरती श्री काढला आणि नंतर पुढे गदिमांना गीत रामायण सुचलं. म्हणून गदिमांना सुद्धा लोक आधुनिक वाल्मिकी म्हणतात. आणि सांगितलं, रामकथा लिहायला लाग.
आणि रामकथा कशी यावत् हास्यन्ति गिरयाः सरितश्च महीतले तावद् रामकथा रामायण कथा लोकेषु प्रशिरच्यति. जोपर्यंत या जगतामध्ये चंद्र दिवा करू, चंद्र आहेत, सूर्य आहेत, सरिता आहेत, नद्या आहेत, वृक्ष आहेत, पर्वत आहेत, तोपर्यंत या जगतामध्ये रामकथा होईल. आणि वाल्मिकींनी रामकथा लिहून काढली, लिहून पुरी झाली. रामकथा लिहून झाल्यावरती वाल्मिकींना असं लक्षात आलं, आनंद झाला. का? आपण जे कार्य ठरवलं होतं ते पूर्ण झाल्यावरती आनंद होतो. काही लोकांना कामं अर्धवट टाकली की आनंद होतो. कशाला भानगडीत पडताय, चाललंय ते चालू द्या ना, चाललंय ते चालू द्या ना. तसं पण वाल्मिकींनी रामायण लिहिलं आणि आनंद झाला. वा. पण वाल्मिकींना प्रश्न पडला, आता हे रामायण माल तर तयार करून झाला होता, पण या मालाला डिस्ट्रीब्युटर पाहिजे ना योग्य. या मालाचं डिस्ट्रीब्यूट कोण करणार? आणि वाल्मिकी असे चिंतामग्न होते आणि समोर कुशलव दोघे उभे होते. आणि त्यांनी पाहिलं, आजोबा, ओ गुरु आजोबा. ते गुरु आहेत आणि आजोबा पण आहेत. गुरु आजोबा, काही प्रश्न पडलेत का तुम्हाला? काही प्रश्न पडलेत? फार सुंदर प्रसंग हो वाल्मिकी रामायणातला. पटकन पुढे जावं लागते मला, पण काय करू. अरे वाल्मिकींनी वर पाहिले, दोघं उभे होते, कुमार दोघे रामरायाचे उभे होते. आणि वाल्मिकी पाहतात दोघांकडे आणि हे विचारतात, काय झालं आजोबा, गुरु आजोबा, काय झालं? प्रश्न पडलाय का? वाल्मिकींच्या मुखातून शब्द बाहेर पडले, बाळांनो, प्रश्न पडला होता, आता तुम्हा दोघांना पाहिल्यावरती उत्तर मिळालं. बरं, चला तुम्हाला एक नवीन गोष्ट शिकवतो. वीणा आणा पाहू. तुम्हाला दिलेल्या 2 वीणा दिल्या होत्या छोट्या. कुशलव वीणा घेऊन आले आणि वाल्मिकींनी आता रामायण शिकवायला सुरुवात केली. रामायण शिकवताना वाल्मिकी फार सतर्क आहेत. कुठेही या दोघांना कळू द्यायचं नाहीये की आपण याचं चरित्र गातोय ते आपलेच वडील आहेत, आणि सीतेलाही कळू द्यायचं नाहीये. शिकवून पूर्ण झालं, पण आता आपले विद्यार्थी योग्य रामायण गातायत का याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. म्हणून वाल्मिकींनी काय केलं, आजूबाजूच्या आश्रमातल्या ऋषींना, ऋषी पत्न्यांना बोलवून घेतलं. माझे 2 शिष्य तयार आहेत गाण्यासाठी, जरा माझ्या शिष्यांकडनं गाणं ऐकायला या. आणि सभा भरली हो. आणि सभेमध्ये 2 जण उभे आहेत, असे छोटे, हातामध्ये ती छोटी वीणा घेतली, हातामध्ये चिपळ्या घेतल्यात, पायामध्ये पैंजण, आता घुंगुरवाळे असे वाजतायत दोघांच्या. 8 वर्षाचे 2 जण. आणि रामायण दोघांनी सुरू केलं. रामायण सुरू केल्यानंतर वाल्मिकी काय करत होते, प्रत्येकाचा चेहरा बघत होते, असा दोघांकडे बघत नव्हते. उपस्थित लोकांचे चेहरे पाहतायत. का? हे दोघं वर्णन करत असताना प्रत्येकाचा चेहरा कसा होतोय, आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तो श्यामलवर्णीय राम दिसायला लागल्यावर वाल्मिकींना लक्षात आलं. वा वा वा, आनंद झाला. आणि आता वाल्मिकींनी या दोघांना रामचंद्रांच्या समोर ही रामायण ऐकवण्याची संधी शोधतायत. म्हणून मी मगाशी म्हणलो, जो व्यापारी असतो ना, आणि खरा पक्का व्यापारी असतो ना, तो ठरवलेला असतं त्यांनी, केव्हाही तो माल बाजारात काढत नाही, योग्य वेळी. तसं वाल्मिकी वाट पाहतायत आणि प्रसंग असा घडला. वाल्मिकींच्या हातामध्ये पत्र पडलं, निमंत्रण रामरायाचं. काय पत्र होतं? अयोध्येमध्ये अश्वमेध यज्ञाचं निमंत्रण होतं. आणि वाल्मिकींनी ठरवलं, आपण जायचं नाही, आपल्या दोघांना पाठवून द्यायचं. आणि कुशलवांना विचारतायत वाल्मिकी, काय रे, अयोध्येत जाणार का हे रामायण ऐकवायला?
दोघं वा पहिली सुपारी. का नाही जाणार गुरुजी? जाणार जाणार गुरुदेव, जाणार जाणार. पहिलं आईला विचारून या. जा बाळांनो, आईला विचारून या. पाहू आम्ही अयोध्येत जाऊ का? तिने परवानगी दिली तर जायचो. बरं, त्यातला जो लव होता ना धाकटा, तो म्हणाला हो आई नाही म्हणाली तर. कुश म्हणाला नाही म्हणाली तर नाही जायचं. दादा तूच विचार, मी आईला मी विचारू शकणार नाही. आणि कुश जाऊन आईला लगडला असा, आई आम्हाला गुरुदेवांनी सांगितलंय अयोध्येत जायचंय, आम्ही जाऊ? अयोध्या म्हटल्यावर सीतामाईच्या अंगावर रोमांच उभे राहिलो. मोहरली सीता. का? सगळं आठवायला लागलो तिला. सीताबाईला राम आठवायला लागले, लक्ष्मण आठवायला लागले, कौसल्या माता आठवायला लागली. आणि आनंदी झाली, पोरांना पाठवायला मिळते. पण तिच्या मनात शंका आली, अरे अयोध्येत जाऊन परत आपल्या लेकरं आपल्यापासून दुरावली तर. तिनं सांगितलं गुरुदेव काय म्हणतायत? आई गुरुदेवच म्हणाले जा. ठीक आहे आता बाळा जा. आई नक्की नक्की. आणि हे बघा आईने सांगितलं तिथे मी नाहीये, तिथे कोणाला तर आई गुरुदेव सांगतील तसं वागू आम्ही. आणि गुरुदेवांसमोर पळत पळत आले. गुरुदेव आईने हो म्हटले, आईने हो म्हटलं. ठीक आहे उद्या सकाळी उजाडता जायचं. बरं, गुरुदेवांनी काही इथे गोष्टी सांगितल्या या दोघांना. हे बघा अयोध्येमध्ये गेल्यावरती लोक तुम्हाला घरी बोलवतील, या आमच्या घरी येऊन कथा, घरी येऊन करा कथा. सांगायचं जमणार नाही. मग गुरुदेव कथा कुठे करायची? जिथे भरपूर लोक येतील तिथे ही गाणी म्हणायची. मग तो चौक असेल, मंदिर असेल, पार असेल, घरी कोणाच्या जायचं नाही. ठीक आहे गुरुजी. आणि हे बघ कोणी दान दक्षिणा दिली स्वीकारायची नाही. कारण वाल्मिकींना सांगायचं होतं अयोध्येतल्या लोकांचं धन सुद्धा नको या लेकांना. अजून कोणी तुम्हाला खाऊ दिला खायचा नाही. त्यातला जो लव होता ना तो म्हणला गुरुदेव मग भूक लावली तर काय करू? कंदमुळं खा. गुरुदेव कंदमुळं मिळाली नाही तर काय करू? वाल्मिकीने आपल्या जवळ एक गुटी होती ती दिली, मूळ होतं मुलिका. आणि नाही ही मुली घ्या आणि ही भूक लागल्यावरती खायचं, म्हणजे भरपूर वेळ भूक लागणार नाही. त्यातला लव म्हणाला मग मला जरा जास्त द्या, मला खूप भूक लागते. ठीक आहे. वाल्मिकीने सांगितलं हे बघा गाता गाता जर घसा कोरडा पडला तर अजून एखादी मुळी देऊन ठेवतो, या मुळीचं सेवन करा म्हणजे तुमचा आवाज होणार नाही. म्हणजे हे कंठ सुधारक कोटी. आणि हे दोन वाल्मिकी आता आपले दोन बछडे अयोध्येकडे पाठवले. आणि अयोध्येमध्ये दोघं पाहिल्यावरती सगळेजण त्या लेकरांकडे पाहतायत. सगळ्यांच्या नजरा आपल्याकडेच घेतल्या होत्या दोघांनी. आणि हे पुढे श्रीराम 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 करत करत पुढे चाललेत. हे पुढे पुढे गाडीमध्ये गीत गात गात पुढे चाललेत. लोक यांच्या मागं मागं जात आहेत. अरे ऐको, अजून ऐको, अजून ऐको, अजून ऐको, अजून ऐको, अजून ऐको. असं करत 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 रामरायाच्या महालापाशी आले. वाल्मिकींनी जाताना यांना सांगितलं होतं, आणि महत्वाची गोष्ट माझंच सांगायचं राहून गेलं. वाल्मिकींनी सांगितलं होतं लोक तुम्हाला विचारतील तुमच्या आईबाबांचं नाव काय. काय सांगायचं गुरुजी तुम्हीच सांगा. कोणीही विचारलं तुमच्या आईबाबांचं नाव काय तर एकच उत्तर द्यायचं आम्ही वाल्मिकींचे शिष्य. आई बाबा बोलायचं नाही, आम्ही वाल्मिकींचे शिष्य. ठीक आहे. आणि पुढे निघाले. अयोध्येतल्या लोकांनी विचारले हे आईबाबांचं नाव काय? आम्ही वाल्मिकींचे शिष्य. त्यातला लव जो होता ना तो जास्त होता ऍक्टिव्ह. कोणी विचारले ए बाळा हे घे चॉकलेट, आम्ही वाल्मिकींचे शिष्य. अरे चॉकलेट घे हो का नाही म्हण, फक्त वाल्मिकींचे एकच वाक्य डोक्यात ठेवलं होतं आम्ही वाल्मिकींचे शिष्य. आणि रामरायाच्या महालाच्या बाहेर आली. एक भिंतीच्या इकडे अलीकडे रामराय आहेत आणि त्या बाजूला हे दोघं उभे आहेत. श्रीराम श्रीराम. तिकडे कथा ऐकाय सुरुवात केली. लोक जमली होती आणि रामचंद्रांच्या कानावरती कथा गेली. इतकी गोड मुलं गात होती म्हटल्यावरती रामाने लक्ष्मणाला बोलवलं. लक्ष्मणा इकडे.
बाहेर कोण गातय रे, जरा जाऊन बघून ये पाहू. ठीक आहे दादा, आलोच. आणि लक्ष्मणजी बाहेर आले आणि त्यांनी या दोन लेकरांना पाहिलं आणि लक्ष्मणांना कळायलाच मार्ग नाही हो, यांना कुठेतरी पाहिलंय. लक्ष्मणाने नमस्कार केला, यांनी नमस्कार केला. लक्ष्मणाने विचारलं, बाळांनो तुमचं नाव काय? कुश. लव. तुमच्या आई बाबांचं? आम्ही वाल्मिकींचे शिष्य. लक्ष्मणाला जरा लक्षात आलं, हे पाणी काहीतरी वेगळं दिसतंय. बाळांनो, माझा दादा इथे, आमचं हे घर आहे, महाल आहे, दादा तिथे आत बसलेत, आमच्या दादांना भेटायला याल का तुम्ही? त्यातला जो लव होता तो म्हणाला, आमच्या गुरुदेवांनी सांगितले कोणाच्या घरी जायचं नाही. ठीक आहे, आलोच, थांबा इथे. आत आले. रामदादा, कोणतरी कुश आणि लव आहेत, वाल्मिकींचे शिष्य आहेत. अरे मग त्यांना आत बोलव. नाही, ते यायला तयार नाही आहेत. असं 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 म्हणतात. ठीक आहे, ऐक, थोडं का होईना त्यांच्याकडनं मी कथा ऐकली आहे, थोडी का होईना. असं कर, त्या बाळांचं कौतुक केलं पाहिजे. कथा ऐकतोय आपण, रामायणामध्ये रामचंद्र सांगतात, अशी कथा कोणाकडनं अशीच ऐकायची नसते, त्या बदल्यात काहीतरी त्यांना दक्षिणा द्यायची असते. वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे, लक्ष्मणांना रामचंद्र सांगतात 18,000 सोन्याच्या मोहरा घेऊन जा, आणि ताट घेऊन आले. बाळांनो, तुमच्यासाठी आमच्या दादांनी पाठवले बरं. लव आणि कुश असे झाले. तेव्हा कुश म्हणाला, ए गुरुजींनी सांगितलंय घ्यायचं नाही म्हणून. लवने सांगितलं, आमच्या गुरुदेवांनी सांगितलंय स्वीकारायची नाही दक्षिणा कोणाकडून, घेऊन जा. लक्ष्मण परत आला. रामाने विचारलं, काय झालं लक्ष्मणा? ते घ्यायला तयार नाहीत. मग त्यांना म्हणत, तुम्ही काय घ्याल? लक्ष्मण म्हणत, दादा माझा किती वेळ कार्यक्रम करणार आहात? इकडनं गेलो ती पोरं आत पाठवत आहेत, इकडनं आलो की तुम्ही त्या पोरांकडे पाठवताय, फार वेळ करता काय तुम्ही घालवताय. ठीक आहे लक्ष्मणा, आता त्यांना जाऊन सांग, त्यांना विचार. काय फार सुंदर प्रसंग आहे. आमच्या दादाला म्हणजे मला दर्शन द्यायला येता का? लक्ष्मण बाहेर आले. लक्ष्मण म्हणाला, काय आमच्या दादाला एक काय कळत नाही. आली, ए बाबांनो, कुशल. हा, काय काय काय? आमचे दादा विचारतायत, या नगरीचा राजा, अयोध्येचा सम्राट राम विचारतायत, त्यांना तुम्ही दर्शन द्यायला याल का? दोघं एकमेकांकडे असे बघते, करायचं काय करायचं काय. तेव्हा कुश जो होता तो म्हटला, हरकत नाही, राजा वै विष्णू, राजा हे विष्णूचंच रूप असतं, त्यामुळे तुमच्या दादांना सांगा आम्ही दर्शन द्यायला येतो. आणि दोघही जण दरबारात आले, रामरायाच्या महालात. इतका अप्रतिम प्रसंग येते हो. दोघ जण आले म्हटल्यावरती भगवान रामचंद्र दोघांसमोर हात जोडून उभेत स्वागतासाठी. या या ऋषीपुत्र, या 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 वाल्मिकी शिष्य, या या. आणि हे दोघं सुद्धा असे तोऱ्यात हो. आपण कोणासमोर जाते, इतका इनोसन्स आहे ना, त्याला काही त्याच्याशी घेणं नसतं. दुर्दैवाने आपल्यातला तो इनोसन्स कायम गेलेला असतो, म्हणून आपण त्या पातळीवर जात नाही. त्यांना काही घेणं नसतं. मला आम्ही कालच तो एक व्हिडिओ पाहिला. ते नरेंद्र मोदी एका कुठल्या तरी शाळेमध्ये गेले होते आणि तिथे ते मोदींच्या मुलं दिसली आणि मोदीजींनी त्यांना विचारलं, अरे आप मुझे जानते हो? असं म्हटलं. ते एक पोरग ते सुरक्षा सगळ्या ते सोडून तोडून पळत आला आणि मोदींना बिलगले. मोदींनी त्याच्या गळ्या असं कान बिन पिळले, त्याला बाजूला काढलं, तरी त्या मोदींनाच असं बिलगूनच आहे बराच वेळ. ते सिक्युरिटीवाले त्यांना तरी जुमायलाच तयार नाही. का? इनोसन्स. परिणाम रामचंद्रांनी आसनावर बसवलं आणि आसनावर बसवल्यावरती दोघांना पूजा केली रामचंद्रांनी. पण पूजा करताना रामचंद्रांना माहित नाही ही आपलीच लेकरं आहेत आणि यांना माहिती नाही आपलेच वडील आपली पूजा करतायत. आणि रामचंद्र म्हणाले, आमच्याकडे यज्ञ चालू आहे, आपली ही रामकथा आमच्या यज्ञामध्ये येऊन गाल का, यज्ञ नारायणासमोर? कुश म्हणाला, बघू. नाही, बघू नको,
आपण यावं. उद्या सकाळी आपली कथा श्रवण करण्यासाठी मी आतुर झालोय. लवाने पाहिलं, कुशा म्हटलं हो म्हण हो म्हण हो म्हण. ठीक आहे, कुशाने सांगितलं हरकत नाही, येऊ आम्ही, पण जास्त वेळ नाही, काही खाणार नाही, नाश्ता पाणी काही नाही, आम्ही येणार. ठीक आहे, या या, हरकत नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडताच यांना बोलवलं होतं, पण हे लवकरच उठले नाही का. सहल असली की आपल्याकडे बघा, एरवी न उठणारी पोरं, आई किती वाजले, तसा कार्यक्रम. लवकरच उठले, आवरलं वगैरे, स्नाना संध्यादी केले आणि दोघही जण खट 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 त्या खडावा वाजत 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 यज्ञ मंडपात आले. सगळा यज्ञ मंडप पाहतायत. वा 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 वा. कुशाल लव म्हणते, दादा काय भारी, हे बघ हे बघ हे बघ हे बघ. कुशा म्हणाले, जास्त वेडेपणा करू नको, शांत राहा. आणि दोघं जण त्या यज्ञवेदीच्या जवळ आले आणि यातला जो लव होता ना, त्याचं लक्ष तिथे सोन्याच्या पाटावर ठेवलेल्या सोन्याच्या मूर्तीकडे गेली. आणि लव म्हणतोय कुशाला, दादा दादा ते बघ ना, यज्ञाच्या शेजारी यजमान पत्नी बसते, त्या ठिकाणी एक सोन्याची मूर्ती दिसते का तुला? कुशाली बरं, हो हो दिसते. त्यात काय? दादा त्या मूर्तीचा चेहरा अगदी आपल्या आईसारखा दिसतोय रे. कुशाने सांगितलं, गपरे, नाही त्या ठिकाणी इकडे तिकडे करतोयस, गाण्यावरती लक्ष ठेव, शब्द विसरशील. बसले ना गाणं व्यवस्थित? हां, हे याला नाही, कुशा आणि लवांमधला संवाद चाललाय. इकडे तिकडे कशाला बघत बसतो रे? ही कोण दिसते, ती कोण दिसते, काहीतरी काय आपलं इकडचं तिकडचं. चल तंबोरी लाव, तंबोरी लाव. आणि तंबोरी लावताना कुश सुद्धा त्याच मूर्तीकडे बघत होता. आता दादा असल्यामुळे थोडा दादे पण होतो त्याच्याकडे. आणि तेवढ्यात भेरी वाजायला लागल्या, भेरी वाजायला लागली. रामचंद्रांचं आगमन झालं, सगळे उभे राहिले, नमस्कार केला. एका उच्चासनावरती रामचंद्रांना बसवलंय आणि रामचंद्रांनी लक्ष्मणाला बोलवलं. ते बालक कुठे आहेत? अहो म्हणे समोरच बसलेत. रामचंद्र परत उभे राहिले आणि दोघांना नमस्कार केला आणि सांगितलं, आपल्या मुखातून, मुखारविंदातून ही कथा ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालोय बरं. आणि परिणाम, दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आता पीच आपलंय बस. आणि दोघांनी आपल्या गुरूंचं स्मरण केलं. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकि कोकिलम्. श्रीराम 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 श्रीराम. स्वये श्री राम प्रभु ऐकते, स्वये श्री राम प्रभु ऐकते. कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते. स्वये श्री राम प्रभु ऐकते, स्वये श्री राम प्रभु ऐकते. कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. कुमार
रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे वाल्मिकीच्या भावमनीचे मानवी रूपे आकारते वाल्मिकी रूपे आकारते कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती पुरुषार्थाची चारी चौकट पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रभुचे लोचन प्राणावती प्रभुचे लोचन प्राणावती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सोडून आसन उठले राघव उठले राघव सोडून आसन उठले राघव उठले राघव सोडून आसन उठले राघव उठले राघव उठून कवळीती अबुले शैशव अबुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो उभयानच माहिती परितो उभयानच माहिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती